ते मुक्तिदाते, आपले सगळ्यांचे मार्गदर्शक तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत रोहिदास, छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, राष्ट्रमाता जिजाऊ, 18व्या शतकातली संपूर्ण भारतातली सर्वश्रेष्ठ प्रशासक म्हणून ज्यांचा गौरव इतिहासकारांनी केला त्या अहिल्याबाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, सावित्रीबाईंच्या सहकारी पहिल्या शिक्षिका फातिमा शेख, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या प्रतिवादी लेखिका ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर या साऱ्यांच्या क्रांतिकारी चळवळींना, प्रेरणादायी विचारांना आणि अत्यंत हृद्य अशा स्मृतींना विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. शिवरायांच्या 374व्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या मित्रांनी हा प्रचंड मोठा समारोह आयोजित करून जी उपक्रमशीलता दाखवली त्याचा झालेला आनंद मी सर्वप्रथम प्रकट करतो आणि संयोजकांना, या विश्वस्त संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सारे प्रचंड संख्येने आज या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सगळ्यांचंही मनापासून आभार मानतो, आपल्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. भावानंद बहिणींनो, सन्माननीय संयोजकांनी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांची जयंती 374वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो आहोत आणि एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणामध्ये ती जयंती होती आहे हे आपण सारे जाणता. कारण 5 जानेवारीला पुण्यामध्ये भांडारकर प्राच्य विद्या शिक्षण संस्थेवर जो मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडच्या 72 तरुण कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यानंतर ज्या प्रकारची प्रसिद्धी माध्यमांनी या सगळ्या विषयाच्या बद्दल प्रचंड अशा प्रकारची लेखणी झिजवली, त्या सगळ्यातनं एक कुतूहल, जिज्ञासा, वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे हे आपण जाणता. आणि अशा वेळेला नेमकं जेम्स लेननी काय म्हटलेलं आहे, त्याचे हे जे समर्थक आहेत ते नेमके कोण आहेत, त्यांना आपण राष्ट्रद्रोही अशा गंभीर गुन्ह्याखाली, आरोपाखाली संबोधतो आहोत, तेव्हा नेमका त्यांचा गुन्हा काय प्रकारचा आहे हे सारं एकीकडे आपल्याला मांडायचंय, सिद्ध करायचंय, पुराव्याच्या आधारे त्याची चर्चा करायची आहे. आणि दुसरीकडे आपण जे फुले आंबेडकरी नजरेनं शिवाजीराजांकडे पाहतो, त्यांची जयंती करतो, त्या समतावादी राजाचं, त्या शिवाजी महाराजांचं नेमकं योगदान, नेमकं स्वरूप जे आजवर बरंचसं अंधारात राहिलं किंवा ठेवलं गेलं ते काय आहे, अशा 2 पातळ्यांवर आजची चर्चा आपण इथे आयोजित केली आहे. आणि म्हणून मी भाषणाची सुरुवात करताना 3 प्रश्न आणि 4 मिथकं याच्या बाबतीमध्ये आपल्या समोर सांगू इच्छितो. पहिला प्रश्न या निमित्तानं आपण उपस्थित केला पाहिजे तो हा की शिवाजी राजांवर मराठी भाषेमध्ये छापलं गेलेलं पहिलं पुस्तक कोणतं आहे. हे प्रश्न जाणीवपूर्वक मी विचारतोय, कारण त्याची उत्तरं आपण लोकांना विचारली तर आपल्याला जी चर्चा घडवायची आहे ती घडवता येईल. प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांवर मराठी भाषेत छापलं गेलेलं पहिलं पुस्तक कोणतं. प्रश्न दुसरा, रायगडवरची शिवाजी महाराज. मोबाईल धारकांना पुन्हा एकदा विनम्र विनंती आहे की त्यांनी खरंच ते बंद करावेत. दुसरा प्रश्न, रायगडवरची शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा कुणी शोधली, ती स्वच्छ कुणी केली, तिथे दिवाबत्ती कुणी केली आणि त्या समाधीची डागडुजी कुणी केली. आणि प्रश्न क्रमांक 3, शिवाजी महाराजांची सार्वजनिक जयंती भारतामध्ये पहिल्यांदा कुणी केली आणि केव्हा केली. या 3 प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर 4 मिथकं जी गेली अनेक वर्ष आपल्या समाजामध्ये पसरवून देण्यात आलेली आहेत, ज्याची चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे. पहिलं मिथक, शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते का. दुसरं मिथक, शिवाजी महाराज हे रामदासांसारखा गुरु मिळाल्यामुळे तयार झाले, घडले, उदयाला आले आणि अत्यंत संपन्न राजा अशा प्रकारचं जीवन जगले, हे खरं आहे का. तिसरं मिथक, अत्यंत ठोसपणानं आपण या मिथकांना भिडूया आणि म्हणून शिवाजी राजे सांगितलं जातं तसं मुसलमान विरोधी
मुस्लिमांचा द्वेष करणारे किंवा मुस्लिमांच्या विरोधात उभे राहणारे अशा प्रकारचे राजे होते का? भावानंद बहिणीनो, यासारख्या प्रश्नांकडे, यासारख्या मिथकांकडे आपण जात असताना मग आपल्या समोर आणखीन एक ठोस पद्धतीनं आपल्याला प्रश्न उपस्थित करावा लागतो आणि तोही पुन्हा शिवाजी राजांच्या संदर्भातला असतो. तो शिवाजी राजे हे फक्त एक संस्थानिक, एक छत्रपती, एक महाराज या अर्थानं पराक्रम करणारे राजे होते का त्या पलीकडे जाऊन ते समतावादी अशी काही एक भूमिका घेऊन जगलेले या देशातले आगळे वेगळे अशा प्रकारचे छत्रपती, आगळे वेगळे अशा प्रकारचे राजे, अशा प्रकारचे प्रशासक, अशा प्रकारचे राज्यकर्ते होते का? भावानंद बहिणीनो, आपण प्रश्नाला सुरुवात करणारा एका गोष्टीकडे जाऊया. मला ही गोष्ट नेहमी आवडते आणि म्हणून मी माझ्या भाषणांमध्ये अनेक वार ती सांगितलेली आहे, आपल्यापैकी अनेकांनी ती ऐकलेली आहे, परंतु आजच्या या भाषणाच्या निमित्तानं आपण मला पुन्हा ती सांगायची परवानगी द्या. गोष्ट अगदी छोटीशी आहे, उद्बोधक आहे. एकदा एक सिंह आणि एक माणूस या दोघांमध्ये म्हणे भांडण झालं, कोण श्रेष्ठ असतं म्हणून. स्वाभाविकच माणसाने आपली बुद्धी पणाला लावली आणि सांगितलं, बेटा तू काही कर पण शेवटी माणूसच श्रेष्ठ असतो. सिंह म्हणाला, नाही तुझं मला पटत नाही, सिंह श्रेष्ठ असतो. शेवटी ठरवायचं कसं? तेव्हा माणसानं सांगितलं, आपण एक लवाद नेमूया, आपण काहीतरी अशा प्रकारची एक व्यवस्था या ठिकाणी ठेवूया की जिच्यावरनं आपल्याला ठरवता येईल. आणि म्हणून माणसानं त्याला सांगितलं की मी तुला एक शिल्प दाखवतो, अत्यंत प्राचीन काळचं शिल्प आहे, हजारो वर्षांपूर्वीचं शिल्प आहे, ते तू बघ आणि मग सांग माणूस श्रेष्ठ असतो का सिंह श्रेष्ठ असतो. काय होतं शिल्पामध्ये? शिल्पामध्ये दाखवलेलं होतं की एक सिंह मरून पडलेला आहे, त्याला मारलंय एका माणसाने, त्याच्या पोटात सुराख ठोकलेला आहे, तो मरून पडलाय आणि त्या प्रेतावर, त्या सिंहाच्या प्रेतावर मिशीला ताव मारत माणूस उभा आहे. असं विजयी मुद्रेतलं ते शिल्प या माणसानं या सिंहाला दाखवलं आणि विचारलं, आता तुला काय वाटतं, आता तू काय म्हणतोस, सांग हे शिल्प पाहून तू काय म्हणशील. तेव्हा त्या सिंहानं त्या माणसाला दिलेलं उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो म्हणाला, माझ्या भावा, या शिल्पामध्ये असं दाखवलंय की माणूस हा श्रेष्ठ असतो, तो सिंहाला मारू शकतो, त्याला विजय मिळतो, पण मला एक तुला सांगितलं पाहिजे की हे शिल्प माणसाने कोरलंय म्हणून तसं दाखवलंय. ते जर सिंहाने निर्माण केलं असतं तर वेगळं दिसलं असतं. मला असं वाटतं की ही प्रतिक्रिया अत्यंत मौलिक आहे. बहुजन समाजानं या देशामध्ये हजारो वर्ष इतिहास घडवला पण लिहिला नाही. आणि ज्यांनी लिहिला, ज्यांच्याकडे लेखनाची साधनं होती आणि ज्यांनी इतरांना लिहायची, वाचायची, शिकायची बंदी घातली होती, त्यांनी तो आपल्या सोयीनं लिहिला, आपले हितसंबंध जतन करण्यासाठी लिहिला, आपल्यासाठी वापरला. याचे अत्यंत उद्बोधक आणि स्पष्ट कागदपत्रांमधले पुरावे याची 1, 2, 3, 4 चर्चा आपण करणार आहोत. परंतु ही मूलतः एकदा भूमिका लक्षात घेतली, इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं जो इतिहास लिहिला, जो वापरला, तो नुसता इतिहास नाहीये. त्या इतिहासाच्या माध्यमातून त्यांनी तुमच्या माझ्या कपाळावर जे कोरलं हजारो वर्ष, त्याच्या आधारे त्यांना राज्य करता आलं, त्यांना सांस्कृतिक सत्ता, ज्ञानसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, माध्यम सत्ता, शब्दसत्ता या साऱ्या सत्ता ताब्यात ठेवता आल्या. सुरुवातीला उल्लेख झाला बाबासाहेबांच्या वचनाचा. बाबासाहेब म्हणाले होते की जे आपला इतिहास समजून घेत नाही त्यांना वर्तमान कधीच कळत नाही आणि त्यांना इतिहास तर घडवताच येत नाही. आणि म्हणून जर इतिहास घडवायचा असेल आणि वर्तमान बदलायचं असेल तर आपल्याला इतिहास